तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण पसरवणारे किंवा ज्यांचा चेहरा कितीही वय झालेला असू दे, कितीही वृद्ध असू दे, तर अगदी लहान बाळासारखा निरागस वाटत असतो आपल्याला पाहता क्षणी. ते सतत मनमौजी असतात, स्वतःच्याच विश्वामध्ये रमणारे असतात आणि जशास तसे वागणारे असतात. जर असं कोणी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आसपास तुम्ही पाहिलं असेल, तर नक्कीच मी सांगू शकते की ते धनुराशीचे व्यक्ती असतात. म्हणजे ह्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे, तर एकदम जशाला तसे वागणारे आहेत. हां, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतात, परंतु एकदा जर ते खवळले ना, मग तो धनुष्यधारी जो मनुष्य आहे ते चिन्ह आहे धनुराशीचं. तर मग एकदा बाण सुटला ना, मग तो वापस येणार नाही, असं त्यांचा राग आहे. प्रेम दिलं तर खूप देतात आणि राग जर केला तर खूप राग करतात किंवा खूप त्यांना क्रोध येतं. तर हा एक स्वभाव आहे. जर तुमच्या घरामध्ये असेल धनुराशीचे कोणी व्यक्ती, तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी अनुभवलेल्या असणार आहात. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी क्लिक झालेल्या असणार आहेत. तर धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे, म्हणजेच आपण त्यांना बृहस्पती पण म्हणतो, जे देवाचे पण गुरु आहेत. तर तत्व त्याचं अग्नी आहे आणि त्यामुळेच हे एकदम तापट पण असतात स्वभावाने. शांत असतात तोपर्यंत शांत असतात, परंतु जर एकदा तापले तर मग त्यांना कोणीही शांत करू शकत नाही, असं त्यांचा स्वभाव पण एक आहे. त्यांचा आता आपण स्वभाव गुण जर पाहिले तर ते उत्साही असतात, सतत उत्साहाने भरलेले असतात, स्वप्नाळू असतात, त्यांना स्वप्न पाहायला खूप आवडतं, सोबतच सत्यप्रेमी असतात, नेहमी सत्य बोलतात किंवा त्यांच्या आसपासच्या मंडळींकडून पण त्यांना असं अपेक्षित असतं की प्रत्येकाने सत्य बोलावं, कोणी फसवू नये किंवा कोणीही खोटं बोलू नये. न्यायप्रिय असतात, बरोबर आहे. ही द्विस्वभावी राशी आहे, परंतु ही न्यायप्रिय राशी आहे. सोबतच यांचं प्रतीक जे आहे ते धनुष्यधारी माणसाचं, म्हणजे एक धनुष्यधारी व्यक्तीचा आहे, म्हणजेच एक लक्ष साधणारा योद्धा, ज्याने फक्त धनुष्य असा ताणून धरलेला आहे, अजून तो सोडलेला नाही, असं यांचं चिन्ह आहे किंवा प्रतीक आहे. यांचा मुख्य गुण जो आहे तो आहे जिज्ञासा. म्हणजे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक जिज्ञासा असते, कुतूहल असतं. सोबतच ते आध्यात्मिक वृत्तीचे पण खूप असतात. यांना अध्यात्म किंवा गूढ गोष्टी शोधून काढायला खूप आवडतात. आणि त्याचमुळे धनुराशीचे लोक ज्योतिषीमध्ये पण खूप झळकतात किंवा त्यांना आवड असते, किंवा जर त्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करायचं म्हटलं तर ते नक्कीच सफल होतात. यांना प्रवासाची खूप आवड असते, मोठे विचार करणारे असतात. यांची कमजोरी जर आपण पाहिली तर कधी अति आत्मविश्वास असतो आणि अति अधीरता असते यांच्यामध्ये. म्हणजे धीर थोडासा कमी पडतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी एकदम फास्ट तयार, म्हणजे ना इकडचा ना तिकडचा विचार करायचा, करून टाकायची गोष्ट, असं यांचं कधीतरी होतं आणि मग त्यामुळे यांना नुकसान वगैरे सामना करावा लागतो या गोष्टींचा. तर हे थोडक्यात एक बेसिक माहिती मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला याच्यामधील कोणतीही गोष्ट जर क्लिक झाली असेल तर लगेचच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. म्हणजे कोणती गोष्ट आहे की जे तुम्ही म्हणाल की येस, आम्ही पाहिलेले आहेत धनुराशीचे व्यक्ती आणि त्यांच्यामधील हा स्वभाव किंवा हे गुण आम्ही म्हणजे पाहिलेले आहेत किंवा अनुभवलेले आहेत. मी खूपच शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सविस्तर व्हिडिओ पण मी नक्कीच लवकरच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, जग बदलतंय, तारे हलतायत आणि तुमचं भाग्य काहीतरी मोठं सांगतंय, काहीतरी घडणार आहे आणि हे तुमच्या जीवनाचं चित्रच कायमचं बदलू शकतं. पण ते सुखाचं वळण असेल की परीक्षेचा काळ असणार आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं लागणार आहे. महिन्याच्या अंती काही गोष्टी उलगडणार आहेत, मी काही तुम्हाला संकेत पण सांगणार आहे. तर शेवटपर्यंत राहा आणि चला तर मग आता जाणून घेऊया तुमचा या महिन्यातील गूढ प्रवास. तर धनुराशीसाठी हा महिना कसा असणार आहे, तर तुमचं नशीब जणू 2 दिशांना ओढलं जाणार आहे बरं का. एक मार्ग आहे जो तुम्हाला यशाकडे नेईल आणि दुसरा जो तुम्हाला स्वतःच्या भीतीशी सामना करायला लावणार आहे. म्हणजे तुमच्यामध्ये पहिल्यापासूनच किंवा खूप दिवसांपासून एखादी भीती घर करून राहिली होती मनामध्ये, तर त्या भीतीचा सामना तुम्हाला या महिन्यामध्ये करावा लागणार आहे आणि त्यामधून काही चांगले पण घडू शकेल किंवा वाईट पण घडू शकेल, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या भीतीवर विजय तरी मिळवाल. तर ही खूपच चांगली गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे. आता करिअरच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना कसा असणार आहे, तर सुरुवातीला कामाच्या ठिकाणी खूपच गोंधळ उडणार आहे, कामाचं व्याप खूप असणार आहे आणि ऑफिसमध्ये तुमचे जे काही कलिग्ज आहेत, तुमचे वरिष्ठ मंडळी आहेत, तर त्यांच्यासोबत काही मतभेदांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळं
काही तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टीही तिथे घडू शकतात. परंतु या सगळ्यातून पण तुमची लीडरशिप पॉवर तुम्ही दाखवण्यामध्ये सफल राहणार आहात या महिन्यामध्ये. म्हणजे एखादा नवीन प्रोजेक्ट म्हणा किंवा एखादं नवीन काम तुम्हाला मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं जे कर्तृत्व आहे, नेतृत्व, ते तुम्ही दाखवण्यामध्ये सफल राहणार आहात. आणि त्यामुळे तुमच्याबद्दल जे काही गैरसमज होते तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, तर ते सगळे दूर होतील आणि तुमच्यातलं एक वेगळंच व्यक्तिमत्व इतरांना कळणार आहे. व्यवसायामध्ये नवीन करार होतील, नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील, परंतु त्याच्यासोबत रिस्कही येतील. मग विचारपूर्वक तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक लाभ भरभरून होतील. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तुमच्या व्यवसायाचं एखादी शाखा ओपन करण्याचा विचार करत होता, तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सफल राहणार आहात. परदेशामध्ये तुम्हाला जर शाखा काढायची असेल, तुमचं ब्रांच काढायची असेल तुमच्या व्यवसायाची, तर नक्कीच तुम्ही तिथेही काढू शकतात, कारण तसे योग आलेले आहेत. त्यामुळे लाभामध्ये पण भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसणार आहे. तुमचं कौटुंबिक जीवन कसं असणार आहे या महिन्यामध्ये, तर पहा, थोडंसं कुटुंबामध्ये तणाव जाणवेल. म्हणजे एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादा वाद, एखादं एक गोष्ट आहे किंवा एकमेकांसोबत काही तत्वामुळे तुमचं घरामध्ये काही एकमेकांसोबत वाद होतील. तुम्हाला एखाद्याचं पटणार नाही, मग त्याच्यामुळं वाद किंवा मतभेद होऊ शकतात. मग तिथं थोडंसं आपण विचार करावा की आपल्यासारखे सगळे नसतात, तर तिथे थोडंसं त्यांना पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग कुठेतरी तणाव कमी होऊ शकेल. महिन्याच्या सुरुवातीला हे सगळं होईल, परंतु शेवटपर्यंत हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला तिथे मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागणार आहे. स्वतःला आपण जसा विचार करतो तसं इतर लोक विचार करत नसतात, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. नक्कीच जे काही मतभेद असतील, तणाव असेल, ते कमी होतील. संवाद वाढवण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे, जर तुम्ही शांत राहिलात तर मग काहीच होणार नाही आहे. जैसे थे असणार आहेत सगळ्या गोष्टी. मग इथे नातं बिघडू शकतं, काही संपण्याची पण शक्यता दिसत आहे. कोणतंही नातं असू दे, ते गैरसमज झालेले असतील तर ते गैरसमज दूर करा एकमेकांना बोलून, म्हणजेच नात्यामध्ये नवीन गोड वळण येतील आणि जोडीदारासोबत प्रेमामध्ये थोडंसं शांततेने कोणतीही गोष्ट घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जोडीदारासोबत पण वाद होण्याची शक्यता इथे दिसत आहे, कारण तुम्ही एखादं मत मांडाल किंवा तुम्हाला जसं वाटतं तसंच तुमच्या जोडीदाराने वागावं असं तुमची इच्छा असणार आहे. परंतु तसं नसतं. कधी कधी आपण आपल्या जोडीदाराचं पण मन सांभाळून घ्यावं लागतं. त्यांना काय हवं आहे, त्यांना काय नको आहे ते विचारा. त्याप्रमाणे काहीतरी वागण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्याप्रमाणे काहीतरी एखाद्या प्रवासाला पण जायचं असेल तर त्यांना कुठं जायचं आहे असं विचार करून नक्कीच तुम्ही त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जा, स्वतःही जा. मग त्यांना थोडंसं आनंद पण होईल किंवा त्यांच्यासाठी एखादी गिफ्ट तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यामुळे पण त्यांना छान वाटेल, तुम्ही त्यांचा आदर करत आहात असं त्यांना वाटेल. तर इथे थोडंसं जोडीदारासोबत नातं बिघडण्याची शक्यता आहे. तर मग इथे ह्या काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये एक वेगळं तुमचं रूप त्यांना दिसेल. म्हणजे जसं तुमचं रूप आहे ॲक्च्युली त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्ही करत आहात, त्याच्यामुळे तुमचं वेगळं रूप त्यांना दिसून येईल आणि ते थोडंसं आवडायला पण लागू शकतं. तर इथं एक मी टिप्स तुम्हाला फक्त दिलेली आहे. जर असं काही घडलं तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि मला कमेंट करायला विसरू नकात की असं जर काही झालं असेल तर नेमकं तुम्ही काय अनुभवलात किंवा कशी डील केला, तर तुम्ही नक्कीच मला ती गोष्ट कमेंटमध्ये सांगू शकतात. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर तुमचं पार्टनर तुमचं मन ओळखेल, तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते तुमच्या पार्टनरला कळेल. सोबतच नवीन नाते तुम्ही स्वीकाराल की नाही हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमच्या पार्टनरने तुम्हाला प्रपोज वगैरे केलं, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात की नाही या द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही असणार आहात. तर थोडासा इथं निर्णय घेताना नीट विचार करून निर्णय घ्या. आर्थिक स्थिती जर तुमची पाहिली तर पहिले 2 आठवडे थोडंसं खर्च वाढवणारा आहे, परंतु प्रवास म्हणा किंवा कौटुंबिक नवीन खर्च तुम्हाला खूप त्रास देतील. 3ऱ्या आठवड्यामध्ये आर्थिक लाभ मिळेल आणि हे जे काही तुमचे खर्च झालेले आहेत ते भरून निघेल. तरी पण माझ्या मते जर गरज असेल तिथेच तुम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करा. उगाच भौतिक सुखासाठी किंवा चैनीच्या वस्तूसाठी खर्च करणे शक्यतो ह्या महिन्यामध्ये टाळलेले बरे पडणार आहे. आर्थिक लाभ मिळणार आहे, म्हणजेच बोनस मिळेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीशी संबंधित तुम्ही व्यवहार करू शकतात आणि त्यामधून पण तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांच्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवलेला नाही त्यांच्याकडून पण पैसा येण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. सोबतच आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर या महिन्यामध्ये थोडंसं तुमच्या मनावर कसला तरी ताण राहणार आहे. तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्याल, निसर्गासोबत थोडंसं वेळ घालवाल. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर कराल की निसर्गाच्या ठिकाणी, मग तिथं थोडंसं तुम्ही वेळ घालवल्यामुळे तुम्हाला छान वाटेल. जो काही मनावरचा ताण आहे तो पण जाण्याची शक्यता आहे. जुने काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या
कमी होतील या महिन्यामध्ये. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून काही समस्या तुम्हाला त्रास देत होत्या तर त्या कमी होतील. पाठीचा विशेष करून त्रास होईल आणि थकवा जाणवू शकतो. विशेष करून महिलांनी आणि ज्येष्ठ व्यक्तिवर्गांनी इथे काळजी घेतलेली बरी पडणार आहे. कामाच्या व्यापामध्ये तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला ह्या 2 गोष्टी खूप त्रास देतील आरोग्याच्या बाबतीत. तर ह्या महिन्याच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे किंवा घडेल आणि ती म्हणजे तुमच्यामध्ये एक वेगळाच बदल तुम्हाला जाणवणार आहे. म्हणजे आपोआपच तो बदल होणार आहे आणि तो तुम्हाला हळूहळू जाणवेल पण. आणि तो बदल म्हणजेच तुमचं जो काही एक सिक्स सेन्स आहे, आपण जो म्हणतो की एक प्रत्येकामध्ये असतो तो इंट्युशन, जी पॉवर आहे तुमची ती जागृत झाल्याचं तुम्हाला जाणवणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर या काळामध्ये ध्यान केलात, थोडंसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला एक स्वतःला शोधण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आध्यात्मिकदृष्ट्या खूप तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला मदत करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला वाटत असेल तर आजमावून पाहायला काय हरकत आहे किंवा ट्राय करायला काय हरकत आहे. मेडिटेशन किंवा ध्यान किंवा योग याच्यामध्ये थोडासा वेळ घालवा आणि मग काय बदल होतो तो मला नक्कीच तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा, माझ्यासोबत शेअर करा. नशिबाचं दार उघडणार आहे पण त्याची किल्ली तुमच्या संयमामध्ये आणि श्रद्धेत दडलेली आहे. या महिन्यात विश्व तुमची परीक्षा घेणार आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हाच महान आत्मे घडत असतात आणि भाग्य बदलत असतं. तर ही सगळ्यात सुंदर, खरी आणि प्रॅक्टिकल गोष्ट मी तुम्हाला शेवटी सांगितलेली आहे. दिवाळी आहे तर दिवाळीच्या प्रत्येकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. येणारी ही दिवाळी प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येवो, आनंद भरभराट घेऊन येवो आणि तुमची जी काही इच्छा असतील, स्वप्न असतील ती सगळे पूर्ण होऊ देत एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.